स्कंध 3 अध्याय 23. कर्दम आणि देवहूती यांचा विहार. मैत्रेय म्हणाले, माता पिता निघून गेल्यानंतर पतीचे मनोगत ओळखण्यात कुशल साध्वी देवहूती. श्री पार्वती ज्याप्रमाणे भगवान शंकरांची सेवा करी त्याप्रमाणे कर्दमांची दररोज प्रेमपूर्वक सेवा करू लागली. हे विदुरा, तिने कामवासना, दंभ, द्वेष, लोभ, पाप आणि मद यांचा त्याग करून दक्षतेने आणि चिकाटीने पतीच्या सेवेत नित्य तत्पर राहून विश्वास, पवित्रता, गौरव, संयम, शुश्रूषा, प्रेम आणि मधुर भाषण आदी गुणांनी आपल्या परमतेजस्वी पतिदेवांना संतुष्ट केले. देवहूती दैवापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या पतीपासून मोठमोठ्या आशा मनाशी बाळगून त्यांच्या सेवेत तत्पर असे. या प्रकारे पुष्कळ काळपर्यंत सेवा करणाऱ्या मनुपुत्रीला व्रतादींचे पालन केल्याने दुर्बल झालेली पाहून देवर्षी कर्दमांना कळवळा आला आणि प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीने ते तिला म्हणाले. कर्दम म्हणाले, हे मनुपुत्री, तू माझा मोठा आदर केला आहेस. तू करीत असलेली उत्तम सेवा आणि परमभक्ती यामुळे मी फार संतुष्ट झालो आहे. देह धारण करणाऱ्या सर्वांना आपला देह ही अत्यंत प्रिय आणि आदराची वस्तू असते, परंतु तू माझ्यासाठी त्याच्या क्षीण होण्याची जराही पर्वा केली नाहीस. म्हणून आपल्या धर्माचे पालन करीत राहिल्यामुळे मला तप, समाधी, उपासना आणि योगद्वारा भय आणि शोकरहित अशा ज्या भगवत प्रसाद स्वरूप विभूती प्राप्त झाल्या आहेत, त्यावर माझ्या सेवेच्या प्रभावाने आता तुझाही अधिकार आहे. मी तुला दिव्य दृष्टी देतो, त्या योगे तू त्या पहा. इतर जे भोग आहेत ते श्रीहरींच्या वक्र दृष्टीने नाहीसे होणारे आहेत, म्हणून यांच्या समोर ते भोग काहीच नाहीत. तू माझ्या सेवेने कृतार्थ झाली आहेस. आपल्या पतिव्रता धर्माचे पालन केल्याने तुला हे दिव्य भोग प्राप्त झाले आहेत, ते तू भोग. आम्ही राजे आहोत, आम्हाला सर्व काही सहज मिळणे शक्य आहे असा अभिमान असणाऱ्या माणसांना या दिव्य भोगांची प्राप्ती होणे कठीण आहे. कर्दमांचे हे बोलणे ऐकून आपले पतिदेव संपूर्ण योगमाया आणि विद्यांमध्ये निष्णात आहेत असे जाणून त्या अबलेची सर्व चिंता नाहीशी झाली. तिचे मुखकमल लज्जायुक्त मधुर हास्याने प्रसन्न झाले आणि ती विनय व प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीने म्हणाली. देवहूती म्हणाली, हे द्विजश्रेष्ठ स्वामी, योगशक्ती आणि त्रिगुणात्मक मायेवर निरंकुश अधिकार असणाऱ्या आपल्याला हे सर्व ऐश्वर्य प्राप्त आहे, हे मला माहीत आहे. हे प्रभो, आपण जी प्रतिज्ञा केली होती की मी तुझ्याशी गृहस्थ सुखाचा एकदा उपभोग घेईन, त्याची आता पूर्तता करावी. कारण श्रेष्ठ पतीकडून संतान प्राप्त होणे हा पतिव्रता स्त्रीला मोठा लाभ आहे. आपल्या समागमासाठी शास्त्रानुसार जे कर्तव्य असेल ते आपण मला सांगावे, जेणेकरून मिलनाच्या तीव्र इच्छेने दुर्बल झालेले माझे हे शरीर आपल्या अंगसंगासाठी योग्य होईल. कारण आपणच वाढविलेली माझी ही कामवासना मला त्रस्त करीत आहे. म्हणून स्वामी, या कार्यासाठी योग्य भवनाचाही विचार करावा. मैत्रेय म्हणाले, विदुरा, आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्दम मुनींनी त्याच वेळी योग सामर्थ्याने इच्छित ठिकाणी जाणारे एक विमान तयार केले. हे विमान सर्व प्रकारचे इच्छित भोग देणारे, अत्यंत सुंदर, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त, उत्तरोत्तर सर्व संपत्तीची वाढ होत जाणारे आणि रत्नजडित खांबांनी सुशोभित होते. ते सर्व ऋतूंमध्ये सुखदायक होते. त्यात जिकडे तिकडे सर्व प्रकारची दिव्य सामग्री ठेवलेली होती. तसेच ते चित्रविचित्र रेशमी झुंबरे आणि पताकांनी सजविले होते. ज्याच्यावर भ्रमर मधुर गुंजारव करीत होते
अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी तसेच अनेक प्रकारच्या सुती आणि रेशमी वस्त्रांनी ते अत्यंत शोभायमान दिसत होते. एकावर एक अशा तयार केलेल्या महालांमध्ये ठेवलेल्या वेगवेगळ्या शय्या, पलंग, पंखे आणि आसने यामुळे ते फारच सुंदर वाटत होते. सर्व भिंतींवर केलेली शिल्परचना अतिशय शोभत होती. तेथे पाचूची फरशी आणि पोवळ्याचे सोपे तयार केले होते. पोवळ्यांच्या उंबरठ्यांवर हिऱ्यांचे दरवाजे तसेच इंद्रनीलम मण्यांच्या शिखरांवर सोन्याचे कलश बसवले होते. हिरेजडित भिंतींवर पद्मराग मणी लावलेले होते. ते विमानाच्या डोळ्यांसारखे दिसत होते आणि त्यावर रंगीबेरंगी चांदवे आणि बहुमूल्य सोन्याच्या तोरणांनी ते सजविले होते. त्या विमानात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम हंस आणि कबुतरांना आपल्यासारखे समजून पुष्कळसे खरे हंस आणि कबूतर त्यांच्याजवळ बसून आपल्या बोलीत बोलत होते. त्यात आवश्यकतेनुसार क्रीडांगणे, शयनगृहे, बैठका, अंगणे आणि चौक बनविले गेले होते. त्यामुळे ते विमान स्वतः कर्दमांनाही आश्चर्यचकित करीत होते.